एमर्जन्सी फंड किती असायला हवा? आजच्या काळात ले ऑफ हा इतकी टांगती तलवार आहे. म्हणजे IT बॅकग्राऊंड असं नाही, कुठेही आज हे टेन्शन आहे की ले ऑफ होणं किंवा दुसरी इमर्जन्सी. मेडिकल इमर्जन्सी मी म्हणणार नाही, कारण त्यासाठी आपण मेडिक्लेम काढायचं आहे. पण त्या व्यतिरिक्त जी इमर्जन्सी आहे त्यासाठी आपल्याकडे तो फंड असायला हवा. मग त्यातनं लिक्विडिटी हा खूप मोठा क्रायटेरिया आहे. रिटर्न किती मिळत आहेत यापेक्षा मी ते इमिजिएटली विड्रॉ करू शकते का, हा पॉईंट इन्व्हेस्ट करताना आपण बघितला पाहिजे. मग जनरली आपल्या 6 महिन्याचा खर्च निघेल इतका तरी इमर्जन्सी कॉर्पस असायला हवा. की उद्या माझा जॉब गेला फॉर एक्झाम्पल, तर मी त्यातले पैसे वापरेन. पुढच्या 3-4 महिन्यांची माझ्याकडे फायनान्शियली सोय आहे, त्या स्पॅनमध्ये जॉब शोधेन मी. माझ्यावर ते टेन्शन नसेल की घर कसं चालेल. मी शांतपणे नवीन जॉब बघीन. 6 महिन्यात मला नवीन जॉब नक्कीच मिळेल. तेवढा इमर्जन्सी कॉर्पस पुरेसा आहे. बिझनेसमॅनच्या केसमध्ये थोडं वेगळं कॅल्क्युलेशन असेल. साधारण वर्षभराचा तरी कॉर्पस जमा असला पाहिजे, कारण बिझनेसमधले चढ उतार हे सांगून येत नाहीत. पुन्हा त्या लेवलला सेटल व्हायला ना थोडा जास्त वेळ लागू शकतो. त्यामुळे वर्षभराचा तरी कॉर्पस आपल्याकडे असायला हवा.